हॅलो, स्वागत आहे तुमचं नव्याच किचनमध्ये. तर आज आपण तांदळाच्या पिठापासून घावणे कसे तयार करायचे हे तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर बघू शकता अगदी जाळीदार लुसलुशीत असे घावणे तयार केलेत मी. 2 वाटी पिठापासून हे 6 ते 7 घावणे तयार होतात. अगदी थोड्याच वेळात 10 मिनिटात हे घावणे तयार केलेत मी. तर यासाठी काही करावे लागत नाहीत. फक्त 2 वाटी पीठ घेतले मी. 2 वाटी पिठासाठी आपल्याला 2 वाटी कोमट केलेलं पाणी घ्यायचं आहे. तर एका वाटीने कोमट केलेल्या पाण्यामध्ये पीठ मी भिजवून 2 तास ठेवलेलं आहे बाजूला. तर 2 तास झालेत आपले. तर दुसऱ्या वाटीने आपलं पीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि पातळ करून घ्यायचं आहे. थोडंसं मी खाण्याचा सोडा पण घेतलेला आहे मी. आणि ते 1 वाटी पाणी घ्यायचं आपल्याला, पूर्ण पातळ करून घ्यायचं आहे. आणि पूर्ण पीठ रेडी झाल्यावर आपल्याला चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने हे घावण तयार करताय. आणि हे सर्व घावण आपल्याला हाय फ्लेमवर करायचं आहे. बघू शकता असं पातळ करून घ्यायचं आहे पीठ आपल्याला. आणि मी कांदा घेतलेला आहे. तुमच्याकडे नारळाची शेंडी असेल तर ते पण घेऊ शकता. हे तेलामध्ये बुडवून आपल्याला तव्याला पूर्ण लावून घ्यायचं आहे. तर तवा पण बघू शकता गरम झालेला आहे. आणि अगदी हाय फ्लेमवर आपलं हे सर्व घावण तयार करायचं आपल्याला. अगदी 10 ते 12 सेकंदात हे घावण तयार होते. बघू शकता अगदी मस्त जाळी आलेली आहे. आणि मी पलटी केलेली आहे. काही पलटी नाही करत, असं पण करू शकतात, पण असं पण करतात. मला आवडलं हे मी करते. अशा प्रकारे सर्व घावण आपल्याला असंच करायचं आहे. तर हे घावण आमच्या आगरी कोळी समाजामध्ये लग्न समारंभामध्ये मांडवालाही हळदीला बनवले जातात. तर हे तुम्ही चहाबरोबर पण खाऊ शकता, सुकट वांगा ह्याबरोबर पण खाऊ शकता. अगदी उत्तम. बघू शकता अगदी मस्त असे घावण तयार झालेले आहेत. आणि एकही तुटत नाही. बघू शकता अगदी मस्त असे सोप्या पद्धतीने अगदी थोड्याच वेळात हे बनवले गेलेत मी. वरून 1 चमचा तेल घेतलेलं आहे. नाही घेतलं तरी चालेल. तर बघू शकता अगदी मऊसूत अगदी जाळीदार लुसलुशीत असे घावणे तयार केलेत मी. आणि मस्त जाळी पण येते बघू शकता. एकदम हाय फ्लेमवर आपल्याला हे सर्व घावणे तयार करायचे आहेत. माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा.